हुंकारण्याचा आवाज करतो आणि हलणाऱ्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करतो बघा. ओ माय गॉड, पेरू कुडायला गेले. हे काय तुमच्यावर जाम कुडीत होतं. ओ माय गॉड मित्रांनो, बघा खूप मोठा अनर्थ टळलेला आहे. हे दादा आहेत कडसाहेब, पेरू खोडायला गेलेले असताना त्यांच्या डायरेक्ट पायाखाली आला, मोठ्याने फुसकारलेला होता. तिकडे यायचं का? ओके ओके, बर बर. तर मळ्याची वस्ती आहे, आपण साप रेस्क्यूसाठी आलेलो आहे दादांकडे. तर इथं जे पत्रे दिसतात, पत्र्याखाली साप आहे. आपण लागणारं साहित्य घेऊन आलेलो आहे आणि सुरुवातीला दादांचा परिचय देऊ. नाव काय आपलं? भाऊसाहेब दादा कड. तर बघू त्यांचं मत आहे की साप दिसतोय. मी बघायच्या अगोदर सांगू शकतो की नाग असू शकेल. इथे जे पत्रे आहेत, पत्र्याच्या घाळीमध्ये साप आहे. तर आपल्याला मेहनत करावी लागेल, काढल्यानंतरच आपल्याला साप हे बघा. ओ माय गॉड, बघा चंचल आहे, तरबेज आहे. अरे मी जाम खोडायला गेलो, तुम्हाला पाहून गेला खुद कापून. हा का? मग पेरू कुडायला गेले. हे काय तुमच्यावर जाम कुडीत होतं. ओ माय गॉड मित्रांनो, बघा खूप मोठा अनर्थ टळलेला आहे. हे दादा आहेत कडसाहेब, पेरू खोडायला गेलेले असताना त्यांच्या डायरेक्ट पायाखाली आला, मोठ्याने फुसकारलेला होता. दादा खूप घाबरलेले असताना तातडीने मला कॉल केल्यानंतर आपण आलेलो होतो. खूप अडचण बाजूला केल्यानंतर आपण हा इंडियन कोब्रा रेस्क्यू केलेला आहे. तर बघा हा जो साप आहे चिडल्यानंतर हुंकारण्याचा आवाज करतो आणि हलणाऱ्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करतो. बघा खूप चंचल आहे, तरबेज आहे. हाच पद्धतीने पळण्याचा प्रयत्न करतो, पण बघा आपण अनुभवाच्या जोरावर योग्य प्रकारे त्याला रेस्क्यू करणार आहे. त्यानंतर बघा आपण नागाच्या फणीवर असणारे 5 किंवा विविध चिन्हे आपण साईडला स्क्रीनवर बघू शकता. हा जो साप आहे यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं, खूप भयानक असतं. चावल्यानंतर आपण बघा न घाबरता, न धावपळ करता आपला अमूल्य वेळ जितकं शक्य होईल तितकं जवळच्या सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी घालवा. तिथं आपल्याला अँटीव्हेनम नावाची लस भेटेल. ती सापावर प्रतिविषाचं योग्य पर्याय, योग्य उपचार होत असतो. आपण बाबा भगत कोणत्याही झाडफूकच्या मंत्राच्या विश्वासावर राहू नका. मित्रांनो बघा, साप पकडण्यासाठी खूप एक्सपर्टचं काम असतं, कारण साप पकडताना धोका हा निश्चित असतो. अपूर्ण माहिती, अपूर्ण ज्ञान आणि सापांच्या पूर्णपणे माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण साप चावल्यावर ऋतू हे अटळ असतं. योग्य वेळी उपचार झाला नाही तर बघा याला आपण कोणतीही इजा, हानी, नुकसान नव्हता योग्य अशी काळजी घेऊन बर्नीमध्ये पॅक केलेला आहे. काही वेळात निसर्गाच्या दिशेने रिलीज केलं जाईल. तत्पूर्वी वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला लाईक, मित्रासोबत शेअर आणि एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघा पूर्णपणे जंगल एरिया आहे, जंगलाची वस्ती आहे. बघा तो निघालेला आहे. जा बाबा जा. तो बघा जंगलाच्या दिशेने गेलेला आहे. चला तो सुरक्षित जंगलात निघून जाईल. धन्यवाद.